नमस्कार. आज आपण एका खूप खास दिवसाविषयी बोलणार आहोत, महाराष्ट्राचा भूगोल दिन. आता भूगोल म्हटलं की अनेकांना शाळेतले नकाशे आणि पुस्तकं आठवतात, बरोबर. पण हा दिवस त्याहीपेक्षा खूप काही जास्त आहे. पण एक प्रश्न नक्की पडतो की 14 जानेवारीच का? असं काय खास आहे या तारखेत, विशेषतः महाराष्ट्रासाठी? चला याचं उत्तर शोधूया. तर सुरुवात करूया महाराष्ट्राच्या भूगोल दिनापासून. हा काही साधा दिवस नाहीये, तर संपूर्ण राज्यात साजरा होणारा पृथ्वी विज्ञानाचा एक मोठा उत्सव आहे. तर होता काय की दरवर्षी 14 जानेवारीला महाराष्ट्रात भौगोलिक साक्षरतेला चालना देण्यासाठी हा भूगोल दिन साजरा केला जातो. म्हणजे आपण ज्या ग्रहावर राहतो त्याबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळावी, आपण अधिक जागरूक व्हावं, हा त्यामागचा उद्देश आहे. मग याचा नेमका उद्देश काय आहे? हे फक्त नकाशे वाचण्यापुरतं मर्यादित नाहीये. आपली पृथ्वी आतून कशी आहे, तिची रचना कशी आहे, आपल्या आजूबाजूला हवामान कसं बदलतंय आणि आपल्या सभोवतालची भौगोलिक परिस्थिती नेमकी काय आहे, हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हीच जागरूकता खास करून शाळा आणि कॉलेजांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे या दिवसाचं मुख्य ध्येय आहे. चला आता येऊया त्या मूळ प्रश्नाकडे, ज्याची आपण सगळे वाट पाहतोय. ही तारीख निवडण्यामागे एक ऐतिहासिक म्हणजे एक हिस्टॉरिकल कारण आहे. पाहूया ते काय आहे. तर या तारखेमागचं कारण आहे जेम्स रेनेल नावाचे एक इंग्रज भूगोलतज्ञ आणि इतिहासकार. त्यांचा जन्म झाला होता 14 जानेवारी 1742 रोजी. भारताच्या भूगोलात त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की त्याला पायाभूत मानलं जातं. खरं तर त्यांचं महत्त्व इतकं आहे की त्यांना भारताच्या नकाशाशास्त्राचे जनक म्हणजेच फादर ऑफ इंडियन कार्टोग्राफी म्हणून ओळखलं जातं. त्यांच्यामुळेच भारताचे अचूक नकाशे बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येतं की 1767 मध्ये त्यांना बंगालचे सर्वेयर जनरल म्हणून नेमण्यात आलं आणि त्यांच्या याच कामामुळे भारताच्या अचूक सर्वेक्षणाचा आणि नकाशा निर्मितीचा पाया घातला गेला. म्हणूनच त्यांच्या जन्मतारखेला हा दिवस साजरा केला जातो. बरं, दिवस साजरा होतो हे तर कळालं, पण तो साजरा कसा केला जातो, या उत्सवाचं स्वरूप काय असतं, चला ते पाहूया. या दिवशी आपलं शिक्षण विभाग आहे ना, ते अनेक उपक्रम राबवतं. उदाहरणार्थ, नकाशा वाचन कार्यशाळा होतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना दिशा आणि स्थानाचं प्रॅक्टिकल ज्ञान मिळतं. सोबतच पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणारे कार्यक्रम आणि तज्ज्ञांची व्याख्यानंही आयोजित केली जातात, ज्यामुळे या विषयाची खूप सखोल माहिती मिळते. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, भूगोल म्हणजे फक्त नकाशे नाहीत, त्याच्या पलीकडे एक अख्खं शास्त्र आहे. आणि आजच्या काळात भूगोलाची भूमिका कशी बदलली आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पूर्वी कसं होतं, भूगोल म्हटलं की डोळ्यासमोर यायच्या नद्या, डोंगर, पठारं, बस. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आजचा आधुनिक भूगोल हवामान बदल, वाढतं शहरीकरण आणि आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अत्यंत गंभीर जागतिक समस्यांवर लक्ष केंद्रित करतो. आणि भूगोलाची ही व्याप्ती खूप वाढली आहे. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग आणि आपत्ती व्यवस्थापन ही आजची सगळ्यात मोठी आव्हानं आहेत. भूगोलतज्ञ याच समस्यांचा अभ्यास करतात, भविष्यातले धोके ओळखायला मदत करतात आणि त्यावर उपाययोजना सुचवतात. आणि या सगळ्याचा थेट संबंध आपल्या पृथ्वीच्या आरोग्याशी आणि आपल्या भविष्याशी आहे. आणि या आधुनिक युगात तंत्रज्ञानाने तर भूगोलाचं स्वरूप पूर्णपणे बदलून टाकलं आहे. मुख्यतः 2 अशी तंत्रज्ञानं आहेत ज्यांनी भूगोलाच्या अभ्यासात अक्षरशः क्रांती घडवून आणली आहे. पहिला आहे GIS म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली. हे काय करतं तर वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकाच नकाशावर एकत्र आणतं. समजा शहराच्या कुठल्या भागात पूर येण्याचा धोका आहे हे एका क्लिकवर कळतं. आणि दुसरं तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे GPS. आपण रोज वाहतूक आणि नॅव्हिगेशनसाठी वापरतो की नाही, तेच हे. आज शेतीपासून ते अंतराळ विज्ञानापर्यंत या तंत्रज्ञानाशिवाय काम करणं जवळजवळ अशक्य झालंय. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की भूगोलाकडे फक्त एक शाळेतला विषय म्हणून न पाहता त्याला आपल्या जीवनाचा आधार म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण आपण जे काही करतो ते सर्व याच पृथ्वीवर घडतं. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, भूगोल आपल्या दैनंदिन जीवनाला अशा कोणत्या मार्गांनी आकार देत असेल ज्याकडे आपलं आजपर्यंत कधी लक्षच गेलं नाही? जरा विचार करून बघा.